हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द प्लॅटफॉर्म ऑफ डेक्कन IAS. आज आपण अंडर करंटच्या सिरीजमध्ये 23rd लेक्चर पाहतोय. तर जसं आपल्याला माहिती आहे की जे अंडर करंटच्या सिरीज आहे त्याच्यामध्ये आपण GS3चा जो काही पेपर आहे त्याच्यामध्ये आपण बायोडायव्हर्सिटी, एन्व्हायरमेंट आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा जो काही पोर्शन आहे तर त्याच्यामध्ये जे काही करंट अफेअर्स असतात तर त्याच्यावरती आपण इथे ब्रीफ डिस्कशन करतो. तर आजचा आपला जो डिस्कशन असणार आहे ते थोडंसं मिक्स आहे. दॅट इज सायन्स अँड टेक्नॉलॉजी प्लस एन्व्हायरमेंट. दॅट इज सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे जी काही टेक्नॉलॉजी आपण डेव्हलप करत चाललो आहे तर त्याचा एन्व्हायरमेंटवरती काय इफेक्ट होतो किंवा काय इफेक्ट होत आहे आणि त्याच्यासाठी आपण काय बदल करायला हवेत किंवा काय चेंजेस करायला हव्यात, तर याच्यावरती आज आपला टॉपिक आहे. तर त्याच्या आधी आपण सिलेबस पाहूया. तर कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंटल पोल्युशन अँड डिग्रेडेशन, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. तर हा एन्व्हायरमेंट आणि जो आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो त्याचा सिलेबस, त्याचा जो काही सिलेबस आहे तो. त्याच्यानंतर आज जो काही आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सवरती जो टॉपिक आहे दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स जे आपण दररोज वापरत असतो तर त्याचा एन्व्हायरमेंटवरती काय इम्पॅक्ट होत आहे. तर तिथे येतो अवेअरनेस इन द फील्ड ऑफ IT. दॅट इज IT मध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये, स्पेसमध्ये, कम्प्युटर्स, रोबोटिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि इश्यूज रिलेटिंग टू इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. तर याच्यासोबत जे काही दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा जो टॉपिक आहे आपला तर तो येतो अवेअरनेस इन द फील्ड ऑफ IT. दॅट इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि त्याचा इम्पॅक्ट जो काही एन्व्हायरमेंटवरती होत आहे त्याच्याबद्दल आज आपण पाहणार आहोत. तर हे न्यूजपेपरमधले स्निपिंग्स आहेत ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे आपण रोज टेलिफोनमध्ये, ठीक आहे, आपला जो इंटरनेट ॲक्सेस आहे त्याच्यामध्ये, त्यानंतर घरात आपण जे काही गॅजेट्स वापरतो दॅट इज टेलिव्हिजन आहे, रेडिओ आहे, त्याच्यानंतर मायक्रोवेव्ह आहे, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आपण 24/7 वापरत आहोत. तर याचा एन्व्हायरमेंटवरती काय इम्पॅक्ट होत आहे तर हे जे काही आर्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं. तर प्रोटेक्ट वाईल्ड लाईफ फ्रॉम सेलफोन टॉवर्स. आपल्याला माहिती आहे की याच्यावरती मूवीज पण आले होते की ज्या काही बर्ड्स आहेत किंवा एव्हियन जो काही फ्लोराफोन आहे तर त्याच्यावरती काय आहे की या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्सचा त्यांच्या संख्येवरती खूप जास्त परिणाम होत आहे. तर त्यांच्या संख्येवरतीच नाही तर फिजिओलॉजीवरती, त्यांच्या जे काही बिहेवियर आहे त्याच्यावरती, टोटल लाईफस्पॅनवरती त्यांच्या इथे आपल्याला इम्पॅक्ट जाणवतो. तर त्याच्यानंतर मोबाईल टॉवर्स इमिशन डोंट इम्पॅक्ट द एन्व्हायरमेंट. तर हे जे काही आर्टिकल्स होते तर हे एन्व्हायरमेंट आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी याचं जे मिक्सचर आहे ते आपण आज पाहणार आहोत. तर इथे रिसेंटली रिटन रिप्लाय टू अ क्वेश्चन इन राज्यसभा, the Minister of State for Communication stated that there is no impact on environment due to electromagnetic field levels in India. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड लेवल्स म्हणजे काय की जे आपले मोबाईल टॉवर्स आहेत त्याच्यापासून जे काही रेडिएशन्स ते टॉवर्स इमिट करतात. कारण आपण पाहतो की अर्बनायझेशन जितकं वाढत चाललं आहे तितकं सेलफोन किंवा आपण म्हणतो टेक्नॉलॉजीवरती आपलं डिपेंडन्स आणि त्याची रिक्वायरमेंट तितक्याच प्रमाणात वाढत चालली आहे. तर आपण जागोजागी आपण काय पाहतो की इथे सेलफोनचे टॉवर्स जे आहेत ते आपण पाहतो. तर अशा टॉवर्सचा तिथल्या एन्व्हायरमेंटवरती, स्पेशली जे काही बर्ड्स आहेत, ठीक आहे, त्याच्यावरती काय इम्पॅक्ट आहे याचा जो काही प्रश्न मांडला होता तर त्याच्यावरती त्यांनी उत्तर देताना सांगितलं आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत त्या ॲज सच तितका इम्पॅक्ट एन्व्हायरमेंटवरती करत नाहीत. तर द स्टेप्स टेकन बाय द गव्हर्नमेंट टू रिड्यूस इलेक्ट्रोमॅग्नेटिक इमिशन्स दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड इमिशन्स. तर इथे काय केलं की गव्हर्नमेंटनी काही स्टेप्स पण घेतलेले आहेत जेणेकरून की जो काही आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे तर ती किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड म्हणू आपण त्याला, तर ती कमीत कमी कशी इम्पॅक्ट होईल किंवा कमीत कमी त्याचा वापर आणि त्याचा इम्पॅक्ट कसा होईल तर याच्यावरती काही स्टेप्स घेतलेले आहेत. तर हा जो काही टॉपिक होता तो न्यूजमध्ये होता त्यामुळे तो सायन्स अँड टेक प्लस एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे. तर आपण दोन्हीही अँगलनी तो पाहणार आहोत. दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स म्हणजे काय आधी पाहूया. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड्स आर कॉम्बिनेशन ऑफ इनविजिबल इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड्स. तर आपल्याला माहिती की ड्युअल नेचर आहे, एक इलेक्ट्रिक नेचर आहे आणि एक मॅग्नेटिक नेचर आहे याचं. दॅट इज ड्युअल प्रॉपर्टी दाखवतात. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड्स आर प्रेझेंट एव्हरीवेअर इन एन्व्हायरमेंट बट इनविजिबल टू द ह्युमन आय. म्हणजे आपल्या घरात जो TV चालू आहे, जो मोबाईलवरती आपण पाहत आहोत तर त्याच्यामध्ये सुद्धा काय आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत, ठीक आहे. तर याच्याने आपण जर तुम्ही न्यूजमध्ये सतत कनेक्टेड असाल तर काही रिसर्च, काही स्टडीज पण पब्लिश झाल्या होत्या जेणेकरून की सांगितलं की सेलफोनचा जो काही वापर आहे त्याच्यामुळे ब्रेन ट्यूमर्स किंवा जे काही कॅन्सरचं प्रमाण आहे तेही वाढत आहे. तर या प्रेझेंट असतात 24/7 आपल्या अवतीभोवती, पण त्या कधी ह्युमन आईजला काय दिसत नाहीत. दॅट आर इनविजिबल टू द ह्युमन आय.
त्याच्यानंतर बघा की दीज वेव्स आर यूज्ड वेन एवर यू वॉच टेलिव्हिजन, लिसन टू अ रेडिओ और कुक फूड इन अ मायक्रोवेव्ह ओव्हन. दॅट इज जे काही ओव्हन आपण घरात वापरतो त्याच्यामध्ये रेडिओ, नंतर ट्रान्झिस्टर्स आहेत, टेलिव्हिजन्स आहेत, मोबाईल फोन्स आहेत, तर याच्यामध्ये आपण या रेडिएशन्सचा वापर इथे करत असतो. द ओनली थिंग दॅट डिफरन्शिएट्स दॅम इज वेवलेंथ. म्हणजे आपण एक स्पेक्ट्रम म्हणतो, दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. तर या स्पेक्ट्रममध्ये टेलिव्हिजन वेगळ्या स्पेक्ट्रमवरती चालतो, रेडिओ वेगळ्या, त्यानंतर जे आपले मायक्रोवेव्ह ओव्हन आहेत त्या वेगळ्या स्पेक्ट्रमवरती चालतात, UV रेडिएशन्स आहेत त्या वेगळ्या स्पेक्ट्रममध्ये. तर हे जे काही डिफरंट स्पेक्ट्रम्स आहेत तर त्याच्यामध्ये वेवलेंथ हा जो काही फॅक्टर आहे तो त्यांना एकमेकांपासून काय करत असतो, इथे डिफर करत असतो. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स कॅन ट्रॅव्हल थ्रू विदाउट अ मीडियम. तर सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे की सूर्यापासून जे काही लाईट आपल्यापर्यंत दिली जाते दॅट इज सोलार रेडिएशन्स. तर त्या पण काय आहेत, एक फॉर्म आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सचा. तर त्या विदाऊट मीडियम म्हणजे स्पेसमधनं त्या अर्थपर्यंत येतात. तर तिथे कुठलाही मीडियम प्रेझेंट नाही आहे. तर यांना मीडियमची काय आहे इथे गरज आहे असं नाही आहे. दे कॅन ट्रॅव्हल विदाऊट मीडियम ऑल्सो. त्यानंतर कॅन पास नॉट ओनली थ्रू सॉलिड बट ऑल्सो एअर, रॉक्स, बट थ्रू द एम्प्टी स्पेसेस. दॅट इज यांना मीडियम नेसेसरी आहे असं नाही आहे. ते विदाऊट मीडियम आणि सॉलिड, लिक्विड, गॅसेस या तिन्ही मीडियममधनं ते काय करतात, इथे पास होऊ शकतात. त्यानंतर बघा द सिक्वेन्स इन इन्क्रीजिंग फ्रिक्वेन्सी अँड डिक्रीजिंग वेवलेंथ आर. त्याच्यामध्ये रेडिओ वेव्ज आहेत, मायक्रोवेव्ज, इन्फ्रारेड, विजिबल लाईट, अल्ट्राव्हायोलेट, एक्सरेज, गॅमारेज. तर बघा एक्सरेज आपल्याला माहिती आहे की मेडिकल पर्पजसाठी यूज केले जातात. त्यानंतर अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन जे आपण म्हणतो की ओझोन लेअर थ्रू आपल्यापर्यंत येतात, दीज आर हार्मफुल फॉर अस. तर ते अल्ट्राव्हायोलेट. विजिबल लाईट म्हणजे ज्या विजिबल लाईटमध्ये आपण एकमेकांना पाहू शकतो, आपल्या आजूबाजूचे ऑब्जेक्ट्स आपल्याला दिसतात, तर ती विजिबल लाईट. त्यानंतर इन्फ्रारेड मायक्रोवेव्ज, मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये. इन्फ्रारेड टीव्हीचा जो काही रिमोट आहे त्याच्यामध्ये जे वेव्ज वापरल्या जातात दॅट इज इन्फ्रारेड रेडिएशन. रेडिओ वेव्ज आहेत आणि गामा रेज. गामा रेज मोस्टली फूड प्रिझर्व करण्यासाठी, त्यानंतर मेडिकल फूड प्रिझर्व करण्यासाठी लाँग टर्म ड्युरेशनसाठी, तर याचं रेडिएशन्स इथे वापरले जातात. तर हे काही टाईप्स आहेत जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये आपल्याला पाहायला भेटतात. तर दीज आर विथ द वेवलेंथ, डिफरंट वेवलेंथ. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड इज क्रिएटेड बाय डिफरन्स इन वोल्टेज. हायर द वोल्टेज स्ट्रॉंगर द रिझल्टंट फील्ड. तर जितकं वोल्टेज जास्त आहे तितकं त्याची जी काही फील्ड आहे ती स्ट्रॉंग नेचर दाखवणार आहे. त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड्स आर क्रिएटेड वन इलेक्ट्रिक करंट फ्लोज ग्रेटर द करंट स्ट्रॉंगर द मॅग्नेटिक फील्ड. तर इन्व्हर्सली डायरेक्टली प्रपोर्शनल आहे त्याच्या व्होल्टेजला आणि त्याच्या करंटला, जी मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ आहे ती. त्यानंतर बघा की यूज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आपण डे टू डे लाईफमध्ये यूज करतोय, तर त्या कशा आणि कुठे. दॅट इज ट्रान्सफर ऑफ एनर्जी ओव्हर द डिस्टन्सेस थ्रू द ऑब्जेक्ट्स, थ्रू सॉलिड ऑब्जेक्ट्स. ठीक आहे, म्हणजे आपण म्हणतो की टीव्हीचा जो काही टेलिव्हिजन ज्या पद्धतीने आपण पाहतो, त्यानंतर सर्टन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आर युजली सेफ. एक्झाम्पल लाईट. तर काही आपल्याला खूप डेंजरस आहेत आणि काही सेफ आहेत. तर त्याच्यामध्ये एक्सरेज आपण एक्सरेजचं कंटिन्युअस एक्सपोजर जे आहे दॅट इज नॉट गुड फॉर द हेल्थ. ठीक आहे, आणि त्यात आपण जी नॅचरल लाईट आहे किंवा आपण जी विजिबल लाईट आहे त्याच्यामध्ये आपण 24/7 जरी बसलं तर इट इज नॉट हार्मफुल फॉर अस. तर त्याची जी वेवलेंथ आहे ती डिटरमाइन करते की वेदर इट इज हार्मफुल ऑर इट इज नॉट हार्मफुल. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह हॅव वेवलेंथ, फ्रिक्वेन्सी, स्पीड अँड कॅरेक्टरिस्टिक्स जस्ट लाईक अदर वेव्स. तर त्याला स्पीड आहे, वेवलेंथ आहे, फ्रिक्वेन्सी आहे. ठीक आहे, तर या गोष्टी काय आहेत, याच्या नेचर आहेत. त्यानंतर सोर्सेस बघा, दोन टाईपचे सोर्सेस आहे. एक नॅचरल सोर्स आहे, एक आर्टिफिशियल सोर्स आहे किंवा मॅनमेड सोर्स. तर नॅचरल सोर्समध्ये काय की मोस्टली जे काही अर्थ नॉर्थ आणि साऊथ पोल आहे तिथे मॅग्नेटिक फील्ड जे काही क्रिएट केली जाते ती. आणि त्याच्यानंतर थंडरस्ट्रॉम, म्हणजे जेव्हा आपण रेनी सीझनमध्ये मोस्टली म्हणतो थंडरस्ट्रॉम क्रिएट होतो, तर तेव्हा नेचरमध्ये जे काही आहे ते इथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड जी आहे ती तयार केली जाते. त्यानंतर आर्टिफिशियल सोर्सेसमध्ये किंवा मॅनमेड सोर्सेसमध्ये जो काही इलेक्ट्रिक गॅजेट जो इंटरनेटवरती किंवा या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डवरती चालतो, जसं की सेल्युलर स्टेशन्स आहेत, बिल्डिंगचं मॅनेजमेंट आहे, सेल्युलर डिव्हाइस, लॅपटॉप, सॅटेलाईट कम्युनिकेशन, सिक्युरिटी, होम अप्लायन्सेस आहेत. तर या सगळ्या गोष्टी याचा सोर्सेस आहेत. त्यानंतर वेरियस सोर्सेस ऑफ हाय फ्रिक्वेन्सी रेडिओ वेव्स यूज टू ट्रान्समिट इन्फॉर्मेशन, वेदर, अँटिनाज, रेडिओ स्टेशन्स और मोबाईल फोन्स बेस्ड स्टेशन्स. तर जे काही स्टेशन्स आहेत ते सुद्धा काय आहेत, एक हाय सोर्स ऑफ
दीज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत. तर इश्यू काय आहे, म्हणजे आपण हा टॉपिक जो आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमध्ये काय, फील्ड म्हणजे काय, रेडिएशन्स म्हणजे काय, त्याचा स्पेक्ट्रम काय आहे, वेवलेंथ काय आहे पाहिलं, ठीक आहे, त्याचं ड्युअल नेचर आहे ते पाहिलं. तर इश्यू काय आहे की न्यूजमध्ये वाय इट इज बीन कन्सिडर्ड, म्हणजे राज्यसभेपर्यंत जाऊन याचा प्रश्न का मांडण्यात आला, तर की याचा इम्पॅक्ट म्हणजे हेल्थवरती काय इम्पॅक्ट होत आहे. ठीक आहे, एकीकडे क्लायमेट चेंजसारखी मोठा प्रॉब्लेम आहे, प्लस आपण काय करतो आहे की मॅनमेड आणखीन गोष्टी वाढवतो आहे आणि त्याच्यामध्ये क्लायमेट चेंज सहित हेल्थवरती काय इम्पॅक्ट होतात आहे, तर इथे की ह्युमनच्या हेल्थवरती काय इम्पॅक्ट आहे. तर न्यूमरस वर्ल्ड वाईड स्टडीज लिंक EMFs टू सिरियस हेल्थ इश्यूज सच ॲज ल्युकेमिया, मिसकॅरेज, क्रॉनिक फटीग, वीकंड इम्युन सिस्टम, फॉरगेटफुलनेस, डिप्रेशन आणि नॉझिया अँड लॉस ऑफ लिबिडो. तर अशा काही गोष्टी आहेत, म्हणजे ल्युकेमिया दॅट इज अ टाईप ऑफ कॅन्सर आहे, त्यानंतर मिसकॅरेजेस आहेत, त्यानंतर क्रॉनिक फटीग आहे म्हणजे थकवा जो जाणवतो तो, त्यानंतर वीकंड इम्युन सिस्टम म्हणजे आपण इम्युन सिस्टम जी आहे तर ती वीक होत चाललेली आहे. तर या सगळ्या गोष्टी इथे काय होतात आहे, हेल्थ इम्पॅक्ट म्हणून इथे पाहिल्या जातात आहे. त्यानंतर बघा एन्व्हायरमेंटवरती काय इफेक्ट आहे, दॅट इज रडार्स यूज फॉर नॅव्हिगेशन, वेदर फोरकास्टिंग, इमिट pulsed microwave signals which are detrimental for health of flora and fauna present around the radars. तर जे काही रडार किंवा आपण स्टेशन्स म्हणतो तर त्याच्या सराउंडिंगचा जो काही एरिया आहे तिथे जे काही इमिशन्स होतात ते खूप जास्त हाय इमिशन्स असतात. तर त्याच्यामुळे तिथला जो काही फ्लोरा फौना आहे किंवा तिथला जो काही एन्व्हायरमेंट आहे त्याच्यावरती तर याचा खूप जास्त इम्पॅक्ट होत आहे. त्यानंतर इनिशिएटिव्स काय आहेत बघा, तर ॲज पर द गव्हर्मेंट EMF emissions from the mobile towers are non-ionizing radio frequency having very minimal power and incapable of causing the adverse environmental impact. तर काय की इथे सांगितलेलं आहे की जे काही रेडिओ वेव्ज ज्या फ्रिक्वेन्सीमध्ये मोबाईल स्टेशन्सपासून किंवा मोबाईल टॉवर्सपासून इमिट केले जातात तर त्या तितक्या हार्मफुल नाही आहेत किंवा तितक्या आयोनायझिंग दॅट इज नॉन आयोनायझिंग आहेत, जेणेकरून की त्यांचा जो इम्पॅक्ट आहे तो खूप कमी होत आहे. ठीक आहे, एन्व्हायरमेंटल. तर इफेक्ट ऑफ EMF इमिशन्स ऑन ॲनिमल्सवरती काय सांगितलेलं आहे की बघा जास्तीत जास्त ॲनिमल्स म्हणजे जे काही आपल्याला आपण म्हणतो की बर्ड्स किंवा पॉलिनेटर ज्याला आपण म्हणतो, बीज आहेत, ठीक आहे, त्यानंतर बटरफ्लाईज आहेत, बर्ड्स आहेत. तर अशा जे काही इन्सेक्ट्स आहेत तरी अशा व्हेजिटेशनवरती आणि त्यांच्यावरती जो काही इम्पॅक्ट आहे तो जास्त होत आहे. तर इथे एक स्टडी होती तर त्यांनी सांगितलं की अकॉर्डिंग टू द प्रोजेक्ट ऑफ द WHO पब्लिश इन्फॉर्मेशन शीट इन 2005 ऑन द इफेक्ट ऑफ इमिशन्स on animals, insects and vegetation in aquatic life has concluded that exposure limits to non-ionizing radiation protecting guidelines from protecting human health also protective of environment. ठीक आहे, तर जर आपण इथे या स्टडीमध्ये पाहिलं तर काय की फक्त आपल्या ह्युमन्सवरतीच नाही, एन्व्हायरमेंटवरती नाही, तर काय ॲनिमल्स, इन्सेक्ट्स, व्हेजिटेशन यांच्यावरती सुद्धा इथे काय होत आहे, इम्पॅक्ट होत आहे. त्यानंतर मॉनिटरिंग द EMF दॅट इज गव्हर्मेंट हॅज पुट अँड प्लेस्ड इन वेल स्ट्रक्चर्ड प्रोसेस अँड मेकॅनिझम फॉर मॉनिटरिंग एनी violation of telecom service providers adhere to the prescribed norms including the submission of self certificate before commercial start of the base transceiver station. म्हणजे ही टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी जी आहे किंवा एखादी कंपनी जर म्हणजे टेलिकॉम कंपनी आहे तर ती नवीन टॉवर्स जर तिथे इन्स्टॉल करत असेल तर दॅट विल बी अंडर मॉनिटरेशन, म्हणजे आपण त्याला मॉनिटर करू आणि मॉनिटर केल्यानंतर त्याचा जो काही इम्पॅक्ट आहे दॅट इज टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्स अडेअर टू प्रिस्क्राईब नॉर्म्स इन्क्लुडिंग द सबमिशन ऑफ सर्टिफिकेट, म्हणजे सेल्फ सर्टिफिकेट त्यांना तिथे द्यावं लागेल जेणेकरून की जो काही इम्पॅक्ट आहे तो मिनिमम होत आहे का किंवा तो कसा होतो आहे हे त्यांना सेल्फ डिक्लेअर करायचं आहे. सो दीज आर द नॉर्म्स किंवा हे जे काही गोष्टी आहेत त्या गव्हर्नमेंटने इथे काय केल्या आहेत, इनिशिएटिव्हमधून घेतलेल्या आहेत. तर स्ट्रिक्टली जर आपण या गोष्टींना फॉलो केलं तर आपण काय करू शकतो की जो काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स आहेत किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड्स आहेत तर त्याचा जो काही इम्पॅक्ट एन्व्हायरमेंटवरती होत आहे तो आपण इथे नक्कीच कमी करू. सो दिस वॉज द टॉपिक जो की थोडासा सायन्स अँड टेकमधला होता प्लस एन्व्हायरमेंटमध्ये होता. ठीक आहे, सो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स काय आहे त्याचं बेसिक पाहिलं, त्यानंतर त्याचा इम्पॅक्ट जो काही न्यूजमध्ये होता तो इथे पाहिला. तो या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबू, नेक्स्ट लेक्चर घेऊन पुन्हा भेटू. टिल देन थँक्यू.